तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर चला, आमच्या खानदेश भागात तुम्हाला म्हटली होती मी, जेव्हा मी माझे भांडे वगैरे घासत होती तेव्हा म्हटली होती, तर आमच्या खानदेश भागातील श्रावण महिन्यात कानबाई मातेचा कार्यक्रम येतो. तर तो कार्यक्रम फायनली आमचा झालेला आहे आणि त्याची ब्लॉग मी अजून अपलोड केलेले नाही, कारण काही कारणाने मला वेळ भेटत नाही एडिटिंग करायला त्यासाठी. तर चला, आणि आज आमचा छोटासा शिव, त्याला ना घरात करमत नव्हतं, कारण त्याच्या दादा आणि दीदी स्कूलला गेलेले होते, त्यामुळं त्याला आता मंदिरात आणलं. आता हे मंदिर काही जास्त लांब नाही, आमच्या गल्लीतच आहे. तर मंदिरात आलो, बघा किती छान आणि प्रसन्न वातावरण त्या मंदिरात होतं. आणि त्यानंतर हे फुलं जे ताई आल्या होत्या, त्या ताईने मला दिलेले होते. आता बघा किती छान फुलं होते आणि मस्त असं कलर पण आणि स्मेल तर खूपच छान होती या फुलांची. आणि चला बघा, महादेवाचे जे मुकुट आहे आणि जे मंदिरातलं वातावरण आहे ते आपण बघून तर प्रसन्न होतोच. आणि त्यानंतर आमचा छोटा शिवसुद्धा प्रसन्न झाला बाहेर येऊन. आणि त्यानंतर म्हटलं चला, लेकराला अजून थोडं बरं वाटावं म्हणून आलो बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर मी, माझी जाऊबाई आणि तिचे दोघं लेकरं भाग्या, असं आम्ही सगळेजण आलो. आणि आल्यावर तर बघा, घरातून निघताना पाऊस नव्हता, पण आल्यावर तर मरणाचा पाऊस सुरू झाला. आणि हे नेमकं रोजच चाललं आहे बरं का, पाऊस भरपूर होतो आहे. आणि त्यानंतर मग आम्ही नूडल्स घेतले आणि सगळ्यांनी एकच प्लेट घेतलेली होती आणि त्यातच सगळ्यांनी एन्जॉय केलं. आणि त्यानंतर घरी आलो, रात्र झालेली होती, स्वयंपाक थोडा उशिरा होता, म्हणून म्हटलं चला राहिलेली कामं करावे. तर माझे राहिलेले काम पायपुसणीचे माझी जाऊबाई करत होती. आणि त्यानंतर माझे 2 टॉप अल्टर करायचे होते, तेही केले. आणि लागलो फायनली स्वयंपाकाला. स्वयंपाक आता पिठलं आणि चपाती होती. तर चला, अशीच ब्लॉगला सपोर्ट करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.